तर इकडचे जे प्रोग्राम आहेत खालचे, आता हे कंपनीने जी सेटिंग दिले सेटिंग मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर खालच्या प्रोग्राम मध्ये तुम्ही सेटिंग चेंज करू शकता. जसं की टेम्परेचर 30 डिग्री दिले इथं, वाढवायचं असेल 40 डिग्री करू शकता, किंवा कोल्डवर पाहिजे असेल कोल्डवर लावू शकता. कपड्याचा जसा प्रकार तसं तुम्ही टेम्परेचरची रिक्वायरमेंट पाहिजे तशी करू शकता. कलर जाणारे कपडे असतील तर तुम्ही कोल्डवरच लावा, कलर जास्त सोडणार नाही. जास्त हायजेनिक कपडे पाहिजे असेल टेम्परेचर तेवढं हाय ठेवायचं. हे आरपीएम आहे, मशीनचं स्पीड आहे. जेवढं जास्त स्पीड तेवढी कपडे जास्त वाढणार आहे. कंपनीने 800 आरपीएम नाव केलेलं आहे, म्हणजे एका मिनिटात ते 800 फेऱ्या घेणार आहे मशीन वाढवताना. वाढवायचं असेल तरी तुम्ही वाढवू शकता, 1000 करू शकता, 1200. कपडे तेवढी सुरू घालतात जास्त जास्त आरपीएम, स्पीड जास्त जाऊ. त्यानंतर स्टीम आहे, कपड्यांना स्टीम पाहिजे असेल तर स्टीम ऍड करू शकता. जे मोठे प्रोग्राम आहेत त्यांना तुम्ही स्टीम ऍड करू शकता. जसं हा मिक्स डेली प्रोग्राम आहे, याच्यामध्ये तुम्ही बटन प्रेस केलं की स्टीम ऍड होतात. ऍड झालं कसं करतं, सिम्बॉल लावतो, त्याने टायमिंग बी वाटतो. प्रोग्राम तो 1 तास घेत होता, 25 मिनिटं त्याच्यामध्ये ऍड होतात स्टीमसाठी. त्यानंतर टाइम सेव्हर आहे, टाइम कमी करायचा असेल तर. जसं हा प्रोग्राम तुमचा 1 तास घेतो, टाइम कमी करायचा असेल तर 2 ते 3 मिनिटं कमी होतो, 57 मिनिटापर्यंत येतं. प्रत्येक प्रोग्रामला थोडंफार टायमिंग तुम्ही त्याच्यामध्ये कमी करू शकता. जर कपडे मशीनमध्ये तुम्हाला सोप करायचे, भिजवायचे प्लस क्लीन बी करायचं, वॉर्म सोपचा ऑप्शन आहे तुमचा, म्हणजे गरम पाण्यात कपडे भिजवले जातात. हा प्रोग्राम तुम्ही सिलेक्ट केला, त्याच्यामध्ये फक्त वॉर्म सोप ऍड केलं, 18 मिनिटं ऍड होतात. म्हणजे पाणी घेऊन मशीन गरम करेल तसंच थांबेल ते 18 मिनिटात, फक्त भिजत राहतील कपडे. त्यानंतर कंटिन्यू सायकल मिक्स डेली जे आहे ते पुढचं ते रन होईल, 1 तास 18 मिनिटं चालतं. ह्याच्यात आपले ऑप्शन आहे टप क्लीन ऑप्शन आहे. टप क्लीन काय असतो, मशीन क्लीन साठी ऑप्शन आहे. मशीन तुम्ही 1-2 महिने वापरता, त्यात कपड्याचा मळ वगैरे त्या ड्रमचा जो भांड आहे त्याच्या कडेला जमाय चालू होतं, किंवा पाण्यातले क्षार वगैरे ते जमाय चालू होतं. त्या क्लीनसाठी ऑप्शन आहे. ऍक्टिव्ह कसं करायचा, तर 3 सेकंद बटन प्रेस केलं तरी ते टप क्लीन प्रोग्राम ऍक्टिव्ह होतो. त्याची एक पावडर येते वेगळी, पावडर टाकायची मशीन ट्रे मध्ये टाकली चालते, ड्रम मध्ये टाकली तरी चालते. पावडर टाकायची, मशीन मोकळच फिरवायचं, कपडे वगैरे टाकायचे नाही. हे फक्त क्लिनिंग साठी ऑप्शन. ते दर 2 महिन्याला ते परत रिपीट करायचं, म्हणजे कपड्याचं वॉश क्वालिटी बी चांगली भेटते, ड्रम टाइम टू टाइम क्लीन बी राहतो, हीटर बी क्लीन राहतो. आता कुठलाही प्रोग्राम घेतला तरी तुम्ही मशीन तुमचं स्टार्ट होईल.